आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा ज्योतीची जिने फक्त अंधारच दूर नाही केला तर ज्ञानाचा असा काही प्रकाश पसरवला जो आजही कोट्यावधी लोकांना मार्ग दाखवतोय. ही गोष्ट आहे सावित्रीबाई फुलेंची. फक्त ही एक ओळ, पण ही सावित्रीबाईंचं संपूर्ण आयुष्य आणि त्यांचा संघर्ष सांगून जाते. जरा विचार करा, एक स्त्री चालत आहे, तिच्या हातात आहे पुस्तक जे ज्ञानाचं प्रतीक आहे, डोक्यावर आहेत समाजानं फेकलेले दगड आणि छातीत धगधगत्या बदलाची आग. या एका चित्रात नाही का त्यांचा सगळा लढा सामावलाय. चला तर मग या पहिल्या भागात जरा खोलवर जाऊया आणि पाहूया की तो काळ नेमका कसा होता आणि त्या जगाला बदलण्यासाठी सावित्रीबाईंनी हातात पुस्तकं आणि हृदयात ती आग का पेटवली होती. बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला होता तो काळ जिथे मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे पूर्णपणे बंद होते. समाज काही प्रश्न विचारायचा नाही, तो थेट हल्ला करायचा. पण दुसऱ्या बाजूला होता सावित्रीबाईंचा निश्चय. त्यांनी चक्क इतिहासालाच एक नवीन धडा शिकवला आणि त्या हल्ल्यांना न जुमानता हातातलं पुस्तक कधीच खाली ठेवलं नाही. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. हे हल्ले काही फक्त वैचारिक नव्हते. नाही, ते शारीरिक होते, मानसिक होते. पुढच्या भागात आपण बघूया की त्यांना रोजच्या रोज नेमकं कशाला सामोरं जावं लागत होतं. कधी विचार केलाय का की रोज हे सगळं सहन करून शाळेपर्यंत पोचण्यासाठी, आणि नुसतं पोचण्यासाठी नाही तर चालत राहण्यासाठी किती किती प्रचंड इच्छाशक्ती आणि धाडस लागलं असेल? हा साधा प्रश्न नाहीये. हो, हा रोजचा हल्ला होता. हे काही आपण पुस्तकात वाचतो तसे अडथळे नव्हते. हे प्रत्यक्ष हल्ले होते. रस्त्यातून जाताना लोक शिवीगाळ करायचे, अंगावर चक्क शेण फेकायचे आणि दगडफेकही करायचे. तरीही त्या थांबल्या नाहीत. पण मग एक प्रश्न साहजिकच येतो की हे सगळं कशासाठी? का करत होत्या त्या हे सगळं? या सगळ्यामागची प्रेरणा काय होती? उत्तर खूप सोपं आहे आणि तितकंच मोठं. एका मुलीसाठी, एका संपूर्ण पिढीसाठी. त्यांना एक गोष्ट अगदी पक्की माहीत होती. एक शिकलेली मुलगी म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, ती आहे एका संपूर्ण पिढीचं भविष्य. हीच तर होती त्यांची दूरदृष्टी, जी त्या काळाच्या खूप खूप पुढे होती. ही गोष्ट आपल्याला त्यांच्या कामाचं खरं महत्त्व पटवून देते. एक क्षण विचार करा, फक्त कल्पना करा, जर सावित्रीबाई नसत्या तर आज मुली कदाचित आपली स्वप्न फक्त पाहत बसल्या असत्या. ती प्रत्यक्षात जगू शकल्या नसत्या. त्यांच्या त्यागातून आणि त्या संघर्षातून एक शिडी तयार झाली, यशाची शिडी. आणि आज आपण सगळे त्याच शिडीवर उभे आहोत. चला पाहूया कसं ते. त्यांना फक्त पहिल्या महिला शिक्षिका म्हणणं म्हणजे त्यांच्या कामाला खूप कमी लेखण्यासारखं आहे. त्या फक्त शिकवत नव्हत्या, त्या अक्षरशः भविष्य घडवत होत्या. त्या भविष्याच्या खऱ्या शिल्पकार होत्या. आणि त्याचा परिणाम तो आज आपल्या डोळ्यासमोर आहे. आजची मुलगी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, सैनिक आहे आणि ती नेतृत्वही करत आहे. या प्रत्येक यशस्वी मुलीच्या मागे सावित्रीबाईंनी घातलेला तो पाया आहे. त्यांचा संघर्ष काही इतिहासाच्या पुस्तकात बंद झालेली गोष्ट नाहीये. तो एक जिवंत वारसा आहे. आणि त्यांचा आवाज आजही कसा घुमतोय हे पाहणं खूपच रंजक आहे. 1848 हे फक्त एक साल नाहीये, ही एका क्रांतीची सुरुवात होती. याच वर्षी त्यांनी मुलींसाठी भारतातली पहिली शाळा सुरू केली. एका नव्या युगाची सुरुवात केली. त्यामुळे हे लक्षात घ्या, आज जेव्हा एखादी मुलगी तिच्या हक्कांसाठी बोलते ना किंवा स्वतःचा आवाज उंचावते, तेव्हा तो आवाज नवा नसतो. तो त्या 1848 पासून घुमत आलेल्या एका मोठ्या आणि शक्तिशाली आवाजाचा प्रतिध्वनी असतो. म्हणून त्यांची जयंती साजरी करणं म्हणजे फक्त एक उत्सव नाही किंवा सोशल मीडियावर एक स्टेटस टाकणं नाही. ही एक मोठी जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांची. मग ती जबाबदारी नेमकी काय आहे? त्यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर या 3 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. मुलींना शिकवा, त्यांना प्रगती करण्यापासून कधी थांबवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना फुलू द्या, त्यांना स्वतःला घडू द्या. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित न राहणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आणि शेवटी हे नेहमी लक्षात ठेवा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे फक्त एक घोषवाक्य नाही, हा सावित्रीबाईंनी आपल्याला दिलेला एक मौल्यवान वारसा आहे आणि तो पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.